हे बघू शकता तुम्ही किती मोठ्या प्रमाणामध्ये इथे गर्दी झालेली आहे। आज 31 तारीख आहे। उद्याची तयारी पूर्णपणे संपूर्ण झालेली आहे मित्रांनो, बघू शकता 206वा शौर्य दिन 1 जानेवारीची पूर्णपणे तयारी झालेली आहे। इथं विजयस्तंभ पूर्णपणे सजलेला आहे या ठिकाणी पाहू शकता। जय भीम नमो बुद्धाय मित्रांनो, मी आज आलेलो आहे भीमा कोरेगाव येथे 206वा शौर्य दिन। मी पूर्णपणे तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे आज, शेवटपर्यंत नक्की पहा। किती मस्तपणे सजवलेला आहे विजयस्तंभ मित्रांनो या ठिकाणी, खूप छान। मानवंदना देण्यासाठी भीम अनुयायी इथे जय जयकार करत आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो। जय भीम। मानवंदना देऊन भीम अनुयायी इथून जात आहे मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही। मित्रांनो पुढील बाजू आणि मागील बाजू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चित्र आहे। उजवी आणि डावी बाजू भारताचं संविधानाचं चित्र काढण्यात आलेलं आहे। मानवंदना चालू आहे। उद्या 1 जानेवारीची भरपूर गर्दी राहणार आहे मित्रांनो। आज 31 डिसेंबर, त्यामुळे कमी अनुयायी दिसतात या ठिकाणी। उद्या तुम्हाला पाय ठेवण्यासाठी पण जागा इथे पुरणार नाही आहे। पूर्णपणे फुलाची सजावट करण्यात आलेली होती। आपण कृपया खाली यायचं आहे, कोणीही स्तंभाच्या आतील परिसरामध्ये जायचं नाहीये। इथे पोलीस अंकल म्हणतात विजयस्तंभाच्या आतील अनुयायांना बाहेर येण्यास सांगतात। वरती कुणालाही अलाउड नाहीये, वरती कोणीही जाणार नाही याची काळजी घ्यायची आपण। हा पण जाण्याचा मार्ग आहे।
काका मी आलो इथे तुम्ही बघू शकता इकडं मंडप वगैरे बांधण्यात आलेलं आहे सर्व ठिकाणी। जिकडं पाहिजे तिकडं उद्या भीम अनुयायी दिसणार आहेत मित्रांनो। बघू शकता सगळीकडे मंडप मारण्यात आलेला आहे, सगळीकडे मंडप मारण्यात आलेला आहे। सगळीकडे निळे झेंडे चाय गरम गरम चाय गरम गरम चाय। इकडे मीडियावाल्यांच्या गाड्या थांबलेल्या आहेत बघू शकता। बघू शकता इकडं फुल किती प्रमाणामध्ये सजून ठेवलेले आहेत। हा येण्याचा मार्ग मित्रांनो। बसून राहिलेल्या महिला आपण या ठिकाणी बसून न राहता हा आउट गेट आहे मित्रांनो बघू शकता। रोड फिरवत आहे मित्रांनो जागा घट्ट करण्यासाठी। बघू शकता किती मोठ्या प्रमाणामध्ये इकडं मंडप मारण्यात आलेले आहे सगळीकडे। इकडं टॉयलेटची सोय केलेली मित्रांनो। उद्या 1 जानेवारीची गर्दी बघायला मिळणार आहे। देशातल्या कानाकोपऱ्यातून भीम अनुयायी इथे उपस्थित झालेले असतात मानवंदना देण्यासाठी आपल्या पूर्वजांना। आतमध्ये जाऊ नये भीम अनुयायी यासाठी चारू बाजूस लोखंडी शेड बांधत आहेत मित्रांनो। बाहेरूनच भीम
आदरांजली देऊन जाऊ शकतात आपल्या पूर्वजांना. विजयस्तंभाच्या डावी बाजूस संविधानाचं चित्र काढण्यात आलेलं आहे, बघू शकता. आणि पुढील बाजूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चित्र आहे. आणि पाठीमागे कोणतं चित्र आहे पाहूया. चला पाटील भाऊगस पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चित्र आहे, बघू शकता. संपूर्ण 1 जानेवारीची तयारी इथे झालेली आहे मित्रांनो. इथं मानवंदना देत आहेत आणि विजयस्तंभाच्या विजयस्तंभाची उजवी बाजू पण संविधानाचे चित्र काढण्यात आलेले आहे. बघू शकता भीम अनुयायी देशातल्या कानाकोपऱ्यातून इथं उपस्थित झालेले आहेत मानवंदना देण्यासाठी. आपल्या शूरवीरांना मानवंदना देण्यासाठी इथं आलेले आहेत. पूर्णपणे सजलेला आहे विजयस्तंभ. बघू शकता 1 जानेवारी 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथे येऊन गेले होते. तेव्हापासून 1 जानेवारी दिवस शौर्य दिन म्हणून साजरा केला जातो. खूप देशातल्या कानाकोपऱ्यातून भीम अनुयायी इथे येत असतात मोठ्या संख्येने. बंदोबस्ताला कोण येते आता? आता काय करा? इकडे जाण्याचा मार्ग नाही इथे जर कोणी असेल ना मावशी थांबा जरा. बघू शकता अरे फोटो काढण्यासाठी भीम अनुयायी. अरे बसा बसा बसा. हो इथं बघा समोर. गर्दी करत कोणीही थांबणार नाही याची काळजी घ्यायची आहे. गर्दी करू देत नाही तिथं पोलीस अंकल. चला चला 1-2 मिनिटं. विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी आलेल्या सर्व भीम अनुयायांचे लोणीगंज पोलीस स्टेशनच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. 1 सेकंड थांबा. चला चला आता असंच चला. हे असंच चला. झेंडा घ्या चला. उभा दिलेला उभा काढायचा. हे झेंडा जेवढे आले तेवढे काढले. आवरलं नाही.
जण आहे मी पैसे पाठवतो आज का